एव्हरीवन, गुड इव्हिनिंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आणि माझी फ्रेंड आम्ही आलो आज द व्हाईट हाऊसला. फर्स्ट टाईम हे रेस्टॉरंट आम्ही एक्सप्लोअर करत आहोत आणि दोघींचा अचानक प्लॅन झाला की आज सॅटर्डे आहे आणि मलाही भरपूर फ्री वेळ होता. सो वी डिसायडेड की आपण कुठेतरी जाऊया आणि मग सर्च करत करत आम्ही इथे आलोत. खूप मस्त असेल रेस्टॉरंट असं दिसतं आहे. लेट्स सी कसं आहे आतनं. येस, सो फायनली वी रीच आर डेस्टिनेशन. बाहेरून तर खूप सुंदर दिसतं आहे, जसं बघितलं होतं एक्झॅक्टली तसंच आहे. लेट्स सी आता आत कसे असणार आहे ते. रात्री खूप मस्त वाटेल बिकॉज ऑफ लायटिंग आणि वाईन अँड डाईन आहे इथे. रेस्टॉरंट आणि बुफे पण आहे. म्हणजे तुम्हाला एखादं काही छोटे मोठे प्रोग्राम्स करायचे असतील तर ते देखील होऊ शकतात, जसं की वेडिंग रिसेप्शन, बड्डे पार्टीज अँड ऑल. सगळं काय म्हणजे तुम्ही करू शकता. हार्डली 200 लोकं बसू शकतात एवढ्यांचा आय थिंक डाईन एरिया असेल. लेट्स ही आज जाऊन एक्सप्लोअर करूयात. हे त्याचं एंट्रन्स आहे आणि हा औंध रोड आणि इकडनं स्ट्रेट गेल्यावर मे बी पार्किंग असेल, कारण की वॉचमॅनने सांगितलं की आतच पार्किंग आहे म्हणून. इथे त्यांचं रेस्टॉरंट अँड बुफे एरिया आहे. वर हॉल आहे त्यांचा आणि वर रूफटॉप देखील आहे आय थिंक. आणि साईडला जे आहे तिथे आम्ही जाणार आहोत. आय थिंक आज लग्न किंवा रिसेप्शन काहीतरी असेल बिकॉज एवढं डेकोर दिसतं आहे. लेट्स सी. आय एम फिलिंग ऑकवर्ड, पण ठीक आहे, एक्सप्लोअर करायचं आहे म्हणून जस्ट जाऊन बघूयात कसं आहे ते. मे बी इकडनं त्याचं दोघी साईडनं एंट्री आहे. वर हॉल आहे, खाली त्यांचं डाईन आउट एरिया असेल आणि रूफटॉप पण आहे आय थिंक. मी शुअर नाही आहे. लेट्स चेक करून बघूयात आहे की नाही. हे एंट्री आहे इकडनं आणि आय थिंक काहीतरी प्रोग्राम आहे, नक्कीच लग्न वगैरे आहे आय थिंक. येस, पाटील वेड्स कांद्रे समथिंग. आणि हा त्यांचा बुफे एरिया आहे. मोठा वाटतो आहे तसा, म्हणजे छोटे मोठे प्रोग्राम करायला काही हरकत नाही. 100-200 लोकं तर आरामात बसू शकतात आणि लक्झरियस आहे, छान वाटतं आहे. आय डोंट नो याचं पॅकेज वगैरे एक्झॅक्टली काय असेल, बट छान वाटतं आहे. म्हणजे इथे आपण प्रोग्राम औंध बानेर साईडची लोकं ज्यांना नियरेस्ट हवं आहे छोट्या मोठ्या प्रोग्रामसाठी हे सफिशियंट आहे. हे मगाशी जी तुम्हाला दाखवली तीच एंट्री. इकडनं स्ट्रेट गेलो तर पार्किंग आहे असं ते म्हटले. आणि पूर्ण व्हाईट थीम आहे यांची. सो असं छान वाटतं, फ्रेशनेस वाटतो एक. आणि इथे इंडियन कॉन्टिनेंटल, व्हेज नॉनव्हेज ऑब्वियसली 2 ऑप्शन्स आहेत. इंडियन कॉन्टिनेंटल, थाई सगळे ऑप्शन्स अवेलेबल आहे. आणि पार्किंगची सुद्धा बरीच मोठी जागा आहे. म्हणजे 20 ते 30 कार इथे पार्क होऊ शकतात, जसं की तुम्ही बघू शकतात. त्यामुळे पार्किंगचा काही इश्यू येत नाही. पार्किंगला बरीच मोठी स्पेस दिली आहे त्यांनी, त्यामुळे पार्किंगचा काही प्रश्न येत नाही. व्हॅले पार्किंग असल्यामुळे टेन्शन नाही आहे. आणि पुढे बघत राहा अजून काय काय आहे ते. लेट्स गो इनसाइड.